चला टॅलेंट राव तयार व्हा हात तर लावून घ्या. आमची मदर लॉ आणि फादर लॉ येणार आहेत आता. भैया मदर इन लॉ अँड फादर इन लॉ. अरे दॅट इज दॅट टॅलेंट. ते आल्यानंतर त्यांना कसं एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे. भैया आता एक काम करायचं, ती म्हाता म्हातारी आपल्या इथे येतील, त्यांच्या आधी पाया पडायचं आणि मग त्यांच्याच घरात घुसून त्यांना घराबाहेर पाडायचं. म्हातारा म्हातारी नाही, मदर इन लॉ आणि फादर इन लॉ. काय? मदर इन लॉ अँड फादर इन लॉ. हा अरे मामा मामी या 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 या. अरे बाहेर पड की. अरे या 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 वेलकम या या. बसा बसा. बसा मामी या बसा. काय चहा कॉफी काही विचारत नाही काय, आपण ते नेहमीच घेतो. कोल्ड ड्रिंक मिल्कशेक काय. मिल्कशेक. हा भारी असते ती. टॅलेंट जा बघ त्याच. हा लगेच आणतो. आलोच. नाही नाही नको भैया, आपण आधी बोलूया की. अहो काय मामा नेहमी गाईतच असता तुम्ही. तसं नाही, आज जरा गडबड आहे. आज शीतल येणार आहे ना. अहो आता नाना चाललेत ना तिला आणायला. अगं पण तसं नाही, आपण घरी जायला नको का लवकर. आता काय आले आले कुठे चालली का ती? मामी हो शीतल आता त्यांच्या पोरीसारखीच आहे. प्रेमपोटी त्यांना जावं असं वाटत असणार आहे का नाही मामा. बोला मामा काय म्हणताय. लग्नाबद्दलच बोलायचं होतं. बोला की मग. तुम्ही जेडीच्या लग्नाच्या बाबत जो प्रस्ताव ठेवला त्याच्यावर आम्ही फेरविचार केला जरा. काय मामा तुम्ही विचार केला पाहिजेच. शेवटी तुमची मुलीची बाजू पडते ना. आणि कसं आहे माणसाचं एकदा तोंड पोळल्यावर ताक सुद्धा फुंकून फुंकून पितो. नाही कसं आहे मी आपल्या पाचच्या भूतकाळावरून बोलते. बरं बोला काय म्हणताय. आमचं असं ठरलंय की हॅलो बोल की आजा. अरे तू स्टेशनला पोहोचला का रे? आणि शीतल पोहोचली का? अरे मला जरा एक काम लागलंय म्हणून मी तिकडे आलोय. मी नानांना पाठवलंय तिला आणायला. अरे मामा तुला सांगितलं होतं ना तू जा म्हणून. तू का गेला नाहीस? एकतर कालपासून तिचा फोन लागला नाही माहितीये. ती कुठं आहे काय काय पत्ता नाही. तिथं मला टेन्शन आलंय मामा. बर बर मी जातो लगेच. तू जा बघू पहिल्यांदा आणि मी नानांना फोन करतो. तेच गेलात ना? वय वय मी बी लगेच तिकडेच जातो. तू टेन्शन घेऊ नको बर का. हा काय एनी प्रॉब्लेम. हा त्याच काय मला एक मिनिट. हॅलो नाना आली का शीतल? नाही अजून. अरे मी इथं स्टेशनवरच थांबलोय. होय बर बर मी येतो लगेच तिकडं. हा चालेल ये. कसं आहे आपण जरा नंतर बोलू. मला अर्जंट जावं लागेल. आव पण आपलं बोलणं. मामा काय झाले नक्की. शीतल तिथनं निघाल्यापासून तिचा काहीच संपर्क झालेला नाही. 2 दिवस होत आले म्हणून जरा अर्जंट जावं लागेल. खरंय तुमचं. चला मी पण येतो तुमच्या तुम्ही अहो मामा आता आम्ही पण तुमच्या फॅमिलीचा एक पार्ट आहे. पुष्पे तू इथूनच घरी जा. आम्ही इकडच्या इकडे जातो स्टेशनला. चला. नाना नाना समाधान.
काय रे एवढा धापा टाकत का आलाय? अहो नाना कारणच तसं होतं म्हणून फास्ट मध्ये यावं लागलं. नाना तुमचा आजशी काही फोन झाला का? हा मगाशी आलता त्याचा फोन, पण तेव्हा ट्रेन नव्हती आलेली. मी चौकशी केली तर त्यांनी सांगितलं आज ट्रेन लेट आहे म्हणून. मग मी आज याला सांगितले ती दोघं आली की तुला फोन करून कळवतो म्हणून. जीव भांड्यात पडला बघा. अरे पण लगेचच 5 मिनिटात ट्रेन आली, पण अजून राहुले आणि शीतल बाहेर नाही आलेली. काय शेतले, तुला गावात आल्यावर पहिलं वेलकमिंग मीच करेल असं म्हणलं होतं, पण तू तो पण चान्स हिरावून घेतलास. सावऱ्या गेलाय त्यांनाच बघायला. अच्छा बघा आला आला सौर्या आला. काय रे काय झालं? सगळीकडे बघितलं कुठंच नाही. पार त्या पलीकडच्या बाजूला जाऊन बघितलं पण नाहीतच. आणि नाहीत म्हणजे गेली कुठेही दोघ जण. तेच काय कळाना ना. नाना वाटत कुठं उतरले असतील, म्हणजे कोण पाहुणे रावळे? नाही नाही राहुलेचे नाहीतर नक्की. होय नक्की. तसं काय असतं तर फोन करून सांगितलं असतं ना त्यांनी. हा मी एक काम करतो, मी घरी फोन करतो. म्हणजे काय आहे, आपली आणि त्यांची चुकामुक झाली असली आणि ती घरी पोहोचली असली तर. हा तसं पण होऊ शकतं. फोन लावा तुम्ही. हॅलो, हा पप्पा बोला की. अगं शीतल पोहोचली का घरी? कुठं हिथं? नाही. अहो आता तुम्हीच तर गेलेत की तिला तिकडे घ्यायला. अगं इथं पण ट्रेन मधनं उतरली नाही. त्यांचा काय फोन बी लागाना झालाय. आता काय करावं काय सुचना झालंय बघ. अर होय काय? अहो अजिंक्यांना माहिती असतं की काहीतरी. अगं त्याचं तरी कुठं कालपासून बोलणं झालंय त्यांच्याशी. बरं ती घरला आली तर मी फोन करते तुम्हाला तसा. आणि पप्पा तुम्ही कधी येताय घरी? अगं आम्ही इथं थांबतो, जरा इथं काय माहिती मिळते का बघतो आणि मग येतो. बर. काय की काय झाले? अगं ट्रेन तर आली पण त्यात शीतल आणि राहुल नव्हते. मग पप्पांनी घरी आलेत का ते विचारायला फोन केलता. अरे देवा, आता ही दोघं कुठे गेली म्हणायची? ते डायरेक्ट या स्टेशनला येणार होते, हे कन्फर्म आहे. मुंबईत उतरून ट्रेन बदलून मग इकडे येणार होती. असं आहे होय. मग असं तर झालं नसेल ना? मुंबईत त्यांना याला उशीर झाला असेल आणि ही ट्रेन चुकली असेल. देर यू आर. असंच काहीतरी झालं असणार. बहिणीसारखंच हुशार आहे की तू पण. असंच काहीतरी झालं असणार. अरे पण फोन बिन करायची काय पद्धत असते का नाही? मामा तुम्ही नका लय टेन्शन घेऊ. काहीतरी झालं असेल.